नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 100 तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्समधून घेतलेले आहेत। यामध्ये आपण कृषी, ग्रामपंचायत, पंचायत राज, 73वी घटना दुरुस्ती या घटकांवरील प्रश्न पाहणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण ग्रामसेवक भरती परीक्षा 2013-2019च्या यवतमाळ, हिंगोली, परभणी आणि अकोला जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले आहेत। त्यामुळे आता यावर्षी तुमच्या ग्रामसेवक परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतील याचा तुम्हाला अंदाज लावता येणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला तुमचा स्टडी सुरू ठेवता येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा, म्हणजे याचा तुमच्या मित्रांना देखील फायदा होईल। चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, पहिला प्रश्न, पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला। या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते? तर ते आहे आंध्र प्रदेश। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश। त्यानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? 1958 ला। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 1958। त्यानंतर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ डॅश डॅश असतो, तो असतो 5 वर्षाचा। ओके। त्यानंतर डॅश डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो। पहा, पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव विचारले तर तो असतो गट विकास अधिकारी। ओके, गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो। त्यानंतर पुढे पाहूया, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी डॅश डॅश वर्षे पूर्ण असावे लागते, तर ते 21 वर्षे पूर्ण असावे लागते। ओके। त्यानंतर जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस डॅश डॅश समितीने केली होती। कोणत्या समितीने केली होती? तर बलवंतराय मेहता समितीने जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस केलेली होती। ओके। त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे। पहा, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो, बरोबर आहे हे विधान। त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याचे नियंत्रण असते, तर हे देखील बरोबर आहे। आणि पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार हजर राहू शकतो का? तर नाही। ओके। आणि गट विकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो का? तर हे विधान देखील बरोबर आहे। मग चुकीचे विधान आपल्याला विचारलंय ते आहे 3 नंबरचं। ओके। त्यानंतर पहा, डॅश डॅश हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। पहा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कोण? तर ते असतात जिल्हा परिषद अध्यक्ष। ओके। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जिल्हा परिषद अध्यक्ष। त्यानंतर पुढे पाहूया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते? तर ते आवश्यक असते 2/3। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 2/3। ओके। त्यानंतर सामान्यतः दर 20,000 लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून दिला जातो, तर दर डॅश डॅश लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो, तर किती? तर 40,000 लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो। ओके। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 40,000। पुढे पाहूया, जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात? तर आळीपाळीने। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आळीपाळीने, रोटेशनने। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते सांगायचे। पहा, ते भारतीय प्रशासनातील सेवेतील उच्चाधिकारी असतात, बरोबर आहे। ओके। जिल्हा परिषदेच्या विविध खाते प्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते, हे देखील बरोबर आहे। ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत, हे देखील बरोबर आहे। आणि ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात का? तर ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव नसतात। ओके। त्यानंतर पुढे पाहूया, नसतात, हे सचिव असतात आलेले, सचिव नसतात। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल हेच पर्याय क्रमांक 4 हे वाक्य चुकीचं आहे। ओके। त्यानंतर डॅश डॅश हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात, कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1
जिल्ह्याचे पालकमंत्री. टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळ पिकावर पडते? टी मॉस्किटो ही कीड पडते काजूवर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 काजू. राईट. पुढे पाहूया. केंद्रीय मसाला पीक संशोधन केंद्र कोठे आहे? केंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र हे आहे कासारगोड येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कासारगोड. राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा करतात? राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारीला साजरा केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 12 जानेवारी. भारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे? ती आहे मिझोरममध्ये. पर्यायापैकी मिझोरममध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मिझोरम. ओके. पुढे पाहूया. महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते? पहा, महाराष्ट्रात भूविकास बँकेला महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक म्हणून ओळखले जातं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक. त्यानंतर मिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो? मिरचीला तिखटपणा येतो कॅप्सिसिनमुळे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कॅप्सिसिन. राईट. पुढे पाहूया. पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर हा आहे बौद्ध धर्माशी निगडीत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 बौद्ध. कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते? कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते रे? तर ते असते सोयाबीनमध्ये. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सोयाबीन. राईट. पुढे पाहूया. भारतात हरित क्रांती कोणत्या 2 पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाली? गहू आणि तांदळामध्ये आहे की नाही? मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 गहू आणि तांदूळ या 2 पिकामध्ये भारतात सर्वाधिक यशस्वी झाली हरित क्रांती. राईट. त्यानंतर महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये? अहमदनगरमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. राईट. त्यानंतर पुढे पाहूया. बीटी कापसातील खालीलपैकी कोणता घटक अतिशय घातक अशा कापसावरील बोंड आळ्या कीटकांचे नियंत्रण करतो? कोणता घटक? तर तो आहे बॅसिलस तुरिंजिनेसिस जनुक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बॅसिलस तुरिंजिनेसिस जनुक. भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र डॅश डॅश पिकाखाली येते. कोणत्या पिकाखाली येते? तर ते येते भात पिकाखाली. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 भात. समोरचा प्रश्न. TAMS 38 हे सुधारित वाण डॅश डॅश या पिकाचे आहे. कोणत्या पिकाचं आहे? सोयाबीनचं आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सोयाबीन. कॉफीची लागवड सर्वात अधिक डॅश डॅश राज्यात आढळते. कोणत्या राज्यात आढळते? कर्नाटक. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. राईट. पुढे पाहूया. चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात? तर तो सुधारक वापर करतात जिप्समचा. ओके. त्यानंतर सर्वसाधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते? महाराष्ट्रात बाजरीचे पीक घेतले जाते हिवाळी हंगामात. कोणत्या? हिवाळी हंगामात. राईट. त्यानंतर बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते? पहा, बोरॉन आणि कॅल्शियम यांची कमतरता शेंड्यांवर दिसते. शेंड्यांची जी पाने आहेत त्यावर दिसते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 शेंड्याची पाने. राईट. पायरीला ही कीड मुख्यतः पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर दिसून येते? पहा मित्रांनो, पायरीला ही कीड कोणती आहे? ऊसाची आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ऊस. पायरीला ही कीड मुख्यतः ऊस या पिकावर दिसून येते. पुढे पाहूया. ॲझोस्पिरिलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा डॅश डॅश आहे. तर तो जीवाणू आहे. काय आहे? जीवाणू. HD4205 HD म्हणजेच HD4205 म्हणजेच काय? सोनालिका. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सोनालिका. पुढे पाहूया. मका, बटाटा, कांदा या एका वर्षातील फेरपालटीची पीक लागवड सघनता इंटेन्सिटी ऑफ क्रॉप किती होते? तर ती होते 120 ना 160 ना आणि 250 देखील नाही आहे. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तमिळनाडू राज्यातील डॅश डॅश हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोणता? तिरुनेलवेली. तिरुनेलवेली हा तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे
हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, तिरुनेलवेली. ओके, पुढे पाहूया. काशी कुवारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? पहा, काशी कुवारी ही कॉलीफ्लॉवरची जात आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कॉलीफ्लॉवर. सनफ्लॉवर, कुसुम या तेलबियाच्या पिकाचे वानस्पतिक नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ते आहे हेलियंथस एनरा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हेलियंथस एनरा. ओके, पुढे पाहूया. ग्लॅडिओलस या फुलझाडाची अभिवृद्धी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते? ग्लॅडिओलस या फुलझाडाची अभिवृद्धी कोणत्या प्रकारे केली जाते? तर ती केली जाते कलम लावून. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कलम लावून. ओके, पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते? तर ते आहे म्युरेट ऑफ पोटॅश. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्युरेट ऑफ पोटॅश. पुढे पाहूया. सामान्यतः गव्हास पाण्याच्या डॅश डॅश पाळ्या द्याव्या लागतात. पहा, गव्हास सामान्यतः 2 ते 3 पाळ्या द्याव्या लागतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 2 ते 3. पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात गृतांशाचे फॅटचे प्रमाण जास्त असते? कोणत्या? तर ते म्हैशीच्या दुधामध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्हैशीच्या दुधात गृतांश फॅटचे प्रमाण सर्वात जास्त असते. ओके, पुढे पाहूया. शेती धंद्यातील चालू खर्च व्हेरिएबल कॉस्ट व कायम खर्च फिक्स्ड कॉस्ट यांच्या एकत्रित खर्चास पुढीलपैकी कोणते नाव आहे? ते आहे सीमांत खर्च. त्याला म्हणतात सीमांत खर्च. ओके, सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर ती शिफारस होती पी.बी. पाटील समिती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 4 पी.बी. पाटील. पहा, सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस पी.बी. पाटील समितीने केली होती. म्हणजे सदस्यांमार्फत नाही तर डायरेक्ट जनता. सदस्यांमार्फत सरपंच निवड नाही तर डायरेक्ट जनताच जो सरपंच पदासाठी उमेदवार उभा आहे त्याला डायरेक्ट जनताच निवडून देणार अशी शिफारस या समितीने केली होती. राईट. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश डॅश एवढी असते? ती असते 7 व 7. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7 व 17. 7 व 17. ओके, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी 7 तर जास्तीत जास्त 17 इतकी सदस्य संख्या असते. पुढे पाहूया. डॅश डॅश हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. आता या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला मागेच सांगितलंय, मागच्याच प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. आता या प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यासाठी देणार आहे. याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला लगेच सांगा, डॅश डॅश हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, चला पुढे पाहूया. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा डॅश डॅशकडे द्यावा लागतो. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे द्यायला लागतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 विभागीय आयुक्त. त्यानंतर पहा बरं, आता या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगतो, कन्फर्म करून घ्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. कोण? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. तुम्ही सर्वांनी बरोबर उत्तरे दिली असतील. पुढे पहा. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण डॅश डॅश समित्यांमार्फत चालते? तर ते एकूण 9 समित्यांमार्फत चालते. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 9 2 9. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचे अधिकार डॅश डॅश यांना आहेत? तर ते अधिकार असतात विभागीय आयुक्तांना. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही? ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही असं काय आहे? शिक्षण, आरोग्य संवर्धन, ग्रामोद्योग, दिवाबत्ती हे सर्व ग्रामपंचायतीची काम आहेत. फक्त शिक्षण हे नाहीये. ओके, त्यानंतर मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 27(2) अनुसार सरपंचांची निवड
डॅश डॅश मतदान पद्धतीने केली जाते, तर या कायद्यानुसार प्रत्यक्ष मतदान पद्धतीने केली जाते. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य ओळखायचे, तर ते शांततेकडून समृद्धीकडे असं घोषवाक्य आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 शांततेकडून समृद्धीकडे. राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे. राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र आहे कोइंबतूर येथे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कोइंबतूर. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ऊस संशोधन केंद्र, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. ओके, चला पटापट सांगा महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे, याचे उत्तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पुढे पाहूया. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम. ओके, एप्रिल 1999 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत विलीन झाला आणि हा कार्यक्रम डॅश डॅश या वर्षापासून देशात राबविला जात आहे. कोणत्या वर्षापासून देशात राबविला जात आहे, तर 1978 ते 1979 या वर्षापासून. ओके, महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी डॅश डॅश ही योजना सुरू केली आहे, तर ही योजना आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. ही योजना सुरू केलेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. ओके, ही योजना सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. महाराष्ट्र शासनाने आपण पाहिलं ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे. मग या प्रश्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक विचारले. ग्रामसेवकाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी. राईट. पुढे पाहूया. ग्राम निधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही. ग्राम निधीमध्ये जकात करचा समावेश होत नाही. इमारत कर, यात्रा कर, स्थानिक पंचायत करचा समावेश होतो, फक्त जकात करचा समावेश होत नाही. एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो. ग्रामपंचायत जाहीर करते विभागीय आयुक्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 विभागीय आयुक्त. समोरचा प्रश्न. ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला. ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम महात्मा गांधीजींनी केला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधीजी. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमीन केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते, तर ती लागवड फळझाडांची असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फळझाडे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे. पहा, नैसर्गिक आहे असं कोणतं खत आहे. युरिया, कंपोस्ट, सल्फेट, नायट्रेट. पहा, कंपोस्ट हे नैसर्गिक खत आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कंपोस्ट. पुढे पाहूया. ग्रामीण विकास कार्यक्रमात ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्वज्ञ व मित्र अशी संज्ञा असलेली व्यक्ती पुढीलपैकी कोणती आहे. ती आहे ग्रामसेवक. राईट. पुढे पाहूया. ग्रामीण विकास कार्यक्रमात पाहिलं आपण ग्रामसेवक आहे ती. गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अतिसंवेदनशील अवस्था कोणती आहे. ती आहे मुकुटमुळे फुटणे. मुकुटमुळे फुटणे हे गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापन अति संवेदनशील अवस्था आहे. ओके, पुढे पाहूया. आपण पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मुकुटमुळे फुटणे. राईट. क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण डॅश डॅशच्या प्रमाणावरून करतात. क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण सोडियमच्या प्रमाणावरून करतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सोडियम. ओके, पुढे पाहूया. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते. ग्रामसभा कोणत्या व्यक्तींनी मिळून बघते. गावातील जे सर्व प्रौढ मतदार आहेत त्यांना मिळून ग्रामसभा बनते ना मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 गावातील सर्व प्रौढ मतदार. ओके. त्यानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. ते ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबीशी संबंधित. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबी. ओके, पुढे पाहूया.
यशवंत पंचायत राज अभियान कशाशी संबंधित आहे? यशवंत पंचायत राज अभियान स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन करण्याशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्थानिक स्वराज्य संस्था. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन. एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या 3629 आहे, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतात? तर त्यामध्ये 11 सदस्य निर्वाचित होऊ शकतात. पुढे पाहूया. मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या वनस्पती डॅश डॅश होत. त्या वनस्पतीची काय आहेत? ही भूमिगत खोडे आहेत. ओके, मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भूमिगत खोडे. ओके, सरपंचास राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? त्याने तो सभापती पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा लागतो. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पंचायत समिती सभापती. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय देण्याचे अधिकार कोणास आहेत? तर त्यावर निर्णय देण्याचे अधिकार असतात जिल्हाधिकाऱ्यांना. ओके, हरित क्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात डॅश डॅश या वर्षापासून सुरुवात झाली? तर ती झाली होती 1965 पासून. राईट, पुढे पाहूया. इसवी सन 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने डॅश डॅश शिफारस केली होती. बलवंतराय मेहता सत्तेच्या केंद्रीकरणाची पहा. पहिलेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस. म्हणून बलवंतराय मेहताची 1957 मध्ये नेमण्यात आली होती. ओके, मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? तर ते कलम आहे कलम 40. ओके, पुढे पाहूया. कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो? कोणत्या पद्धतीत? ठिबक सिंचन पद्धतीत. ठिबक सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो. पुढे पाहूया. केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना डॅश डॅश दिवस काम पुरवण्याचे बंधन आहे? तर मजुरांना 100 दिवस काम पुरवण्याचे बंधन आहे मित्रांनो. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 100. पुढे पाहूया. डांगी ब्रीड हे मूळचे डॅश डॅश या राज्यातील आहे? तर हे मूळचे कोणत्या राज्यातील आहे मित्रांनो? तर ते आहे महाराष्ट्र राज्यातील. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. ओके, त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते? आपण पाहिलं ग्रामसभेमार्फत ही कामाची निवड केली जाते. आपण पाहिलेलं होतं ना मित्रांनो. ओके, पुढे पाहूया. ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते? तर ती होते 25%. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 25%. पुढे पाहूया. कोल्हापूर पद्धतीने बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात? तर हे लघुसिंचन प्रकल्पात समाविष्ट केले जातात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 लघुसिंचन प्रकल्प. समोरचा प्रश्न. मोसंबीमध्ये फळाची गळती थांबवण्यासाठी डॅश डॅश संवर्धकाची फवारणी करतात? तर NAA-20 PM. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 NAA-20 ppm. ओके, त्यानंतर निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती मत्स्योत्पादनाशी संबंधित आहे मित्रांनो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मत्स्योत्पादन. पुढे पाहूया. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? तर ती असते 7 ते 17. ओके, त्यानंतर सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे? सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य आहे सारे शिकूया पुढे जाऊया. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सारे शिकूया पुढे जाऊया. समोरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे प्रमाण जास्त असते? आपण पाहिलेले म्हैसमध्ये म्हैसीच्या दुधात घृतांशाचे फॅट्सचे प्रमाण सर्वात जास्त असते. पुढे समोरचा प्रश्न. खालीलपैकी डॅश डॅश या जातीची गाय सर्वाधिक दूध देते? कोणती? तर होस्टन फ्रीजन या जातीची गाय सर्वाधिक दूध देते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 होल्स्टीन फ्रीजियन. समोरचा प्रश्न.
खालीलपैकी कोणत्या फळझाडाचा जनावरांसाठी चारा, रेशीम किड्यांसाठी खाद्य, लोणचे व मोदक, पेय निर्मिती असा बहुउपयोग होतो? तर तो आहे करवंदाचा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 करवंद. ओके. समोरचा प्रश्न, साका स्पॉन्जी टिश्यू ही समस्या आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणात आढळते? तर ते आढळते हापूसमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हापूस. समोरचा प्रश्न, अन्नधान्य पिके अधिक फळझाडे अधिक वनवृक्ष इज इक्वल टू म्हणजे काय? तर बहुउद्देशीय वनरोपण, मल्टीपर्पज प्लांटेशन. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बहुउद्देशीय वनरोपण, मल्टीपर्पज प्लांटेशन. त्यानंतर शेतकऱ्याला पीक लागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते? तर ते अल्पमुदत कर्जात केले जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अल्पमुदत कर्ज. समोरचा प्रश्न, खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती? पहा, द्राक्षाची सुधारित जात आहे अनाबे शाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अनाबे शाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत. यामध्ये आपण तब्बल 100 प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्समधून घेतलेले आहेत. हे PIQ आहेत मित्रांनो. काय आहेत? हे सर्व PYQ आहेत मित्रांनो. यामध्ये आपण कृषी, ग्रामपंचायत, पंचायत राज, 73वी घटना दुरुस्ती या घटकांवरील प्रश्न पाहिलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या ग्रामसेवक भरती परीक्षेसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.